आणि सर्वात उत्तम जागा आहे जिथे आपण असू शकतो इतर कोणत्या ठिकाणी असण्यापेक्षा. And His word says that how wonderful it is when brethren come together and lift the name of God on high. देवाचं वचन सांगतं की बंधूंचं एकत्र येणं किती मनोरम आहे. So let us all take this time and praise Him and worship Him with everything that you've got. ही वेळ घेऊया, त्याच्या नावाची स्तुती भक्ती करूया. जे सर्वस्व आपल्यामध्ये आहे त्याद्वारे Let us all pray. प्रार्थना करूया. Father, we thank you, we praise you for this wonderful time that you've given us. पिता परमेश्वर, आम्ही आभार मानतो, ही अद्भुत वेळ तू आम्हाला दिली You are आहे. the King of kings and the Lord of lords. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. We are here to worship you, we are here to lift your name on high. प्रभू, या ठिकाणी आम्हाला आला आहोत उपासना भक्त करण्याकरिता, तुझ्या नावाला We उंचवण्याकरिता. pray that you take control of our hearts, take control of everything that is going on within us. प्रभू, आमच्या हृदयाचा ताबा घे, आमच्या सर्वस्वाचा ताबा तू घे. Have your will and have your way within us. प्रभू, तुझी इच्छा, तुझे मार्ग आमच्या जीवनात पूर्ण कर. Speak to us, touch us, आमच्याशी बोल, आम्हाला स्पर्श कर. and let your name be glorified. तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. We surrender everything into your mighty hands. सर्व काही तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पित करतो. In Jesus' mighty name we pray. येशूच्या पराक्रमी नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let us all lift up our hands and praise Him and thank Him. आपले हात उंच करूया, त्याच्या नावाची स्तुती भक्ती Let us करूया. all thank Him for who He is. प्रभू कोण आहे त्याबद्दल त्याचे आभार मानूया. Hallelujah. We worship you, Jesus. येशू, तुझे आभार मानतो. Praise, praise, प्रभू, praise, आमची स्तुती praise, करतो, praise. स्तुती Church, करतो. open your mouth and start praising Him this time. मंडळी, आपण आपले मुख उघडूया, त्याची स्तुती करूया. For He is worthy of your praise. आणि तुमच्या स्तुतीस योग्य तो For He आहे. is worthy of all the glory. सर्व गौरव असतो योग्य आहे. No matter what situation you are in, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असा, just surrender everything into Him सर्व काही त्याच्या हातात समर्पित करूया. and praise Him त्याची स्तुती करूया, and worship Him. उपासना भक्ती करूया. Thank you, Lord. प्रभू, आभार मानतो. We worship you. We worship you. प्रभू, आम्ही तुझी We उपासना worship भक्ती you. करतो. Worship. हालेलुया. Praise, praise, आम्ही तुझी स्तुती praise, करतो. praise, Hallelujah. praise, praise. Thank you, Thank you, Lord. Jesus. Thank you. धन्यवाद. Thank you. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति,
सब नामों से ऊंचा है यीशु का नाम। That's the name of the Lord Jesus Christ. हर बीमारी से ऊंचा His name is higher than है every यीशु का sickness. नाम। हर कठिनाई से ऊंचा His name is above every है difficulty. यीशु का नाम। सर्वनामों से ऊंचा है यीशु का नाम। Name is above all हमने हाथ names. उठाकर गाएंगे। Let's all raise our hands and say, ऊंचा और ऊंचा सबसे ऊंचा है तेरा नाम। ऊंचा और ऊंचा सबसे ऊंचा है यीशु। Let us all praise Him. सर्वांच्या Let us all give Him करूया. your best praise, church. आपले उत्तम स्तुती Worship त्याला Him, देऊया. praise Him, praise Him, praise त्याची Him, उपासना praise भक्ती Him. करूया, स्तुती करूया. Hallelujah, Hallelujah. 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 What a wonderful friend we have in Jesus. किती अद्भुत उत्तम मित्र येशू. What a wonderful friend we have in किती Jesus. अद्भुत मित्र येशू मध्ये आपल्याला That we आहे. can share everything unto Him. सर्व काही त्याच्याबरोबर आपण सहभागिता करू As शकतो. we are going to sing this song, हे गीत आपण गात असताना let us all bring all our worries, everything that is hindering from us to getting to Him. Let us all bring it to the Lord in prayer. आणि सर्व जे अडखळ आपल्याला घेता येशूकडे येण्याकरिता प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण तिथे तोडून टाकूया. Because He is the only true friend. आणि तो आपला खरा मित्र. Thank you. कोण मित्र येशू आणि कोण मित्र येशू
a God who is victorious. आपण अशा देवाची सेवा करतो जो विजयी आहे. How many victorious children of God are here? किती देवाचे विजयी लोक या ठिकाणी Can you आहेत. say a loud hallelujah? हालेलुया. Can you turn to your neighbor and say, I am victorious? बाजूच्या व्यक्तीला म्हणा की मी विजयी आहे. I am victorious. मी विजयी आहे. Because याचं कारण हे my God is victorious. Amen. माझा देव विजय आहे. My God is victorious. माझा देव विजय And आहे. He has overcome everything. त्याने सर्व गोष्टीवरती विजय मिळवला आहे. So as we're going to praise now, as we're going to worship now, आपण त्याची उपासना भक्ती करत असताना we are gonna take Satan's name down and under our feet. सैतानाला आपल्या पायाखाली आपण तुडवणार आहोत. Amen. As the choir shows you the actions, गायन वृंद आपल्यासाठी let us all do it together. आपण एकत्र मिळून करूया. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है. सब मिलकर करेंगे. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है. और हारा हुआ शैतान कहाँ है? मेरे जूतों के नीचे. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है. और हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे. हे ला ला ला, मेरा यीशु विजयी है. ला ला ला, मेरा यीशु विजयी है. हे ला ला ला, मेरा यीशु विजयी है. ला ला ला, मेरा यीशु विजयी है. बोलो ऊंचा, सबसे ऊंचा मेरे यीशु का नाम है. और उसने अपने हाथों से हमें संभाला. ऊंचा ऊंचा, सबसे ऊंचा यीशु का नाम है. और उसने अपने हाथों से हमें संभाला है. ला ला ला, मेरा यीशु विजयी है. ला ला ला, मेरा यीशु विजयी है. ला ला ला, मेरा यीशु विजयी है. ला ला ला, पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है. पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है. शैतान भी डरता है यीशु के नाम से. शैतान भी डरता है यीशु के नाम से. कौन है राजा का राजा? कौन है दुनिया का बादशाह? कौन है राजा का राजा? कौन है दुनिया का बादशाह? यीशु है उसका नाम. हे यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. कोण आहे राजांचा राजा? कोण आहे राजांचा बादशाह? कोण आहे राजांचा राजा? कोण आहे जगाचा बादशाह? येशू हे त्याचे नाव. हे येशू हे त्याचे नाव. तर करा जय जयकार, तर करा जय जयकार, तर करा जय जयकार, तर करा जय जयकार. पाण्यावरी चालतो, जमावाला खाऊ घालतो. पाण्यावरी चालतो, जमावाला खाऊ घालतो.
झाला Praise in the valley, praise on the mountain. I praise when I'm sure, I praise when I'm sure, I praise when I'm doubting. I praise when I'm numbered, praise when surrounded. 'Cause praise is the waters my enemies drowning. As long as I'm breathing, I've got a reason to praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. I praise when I feel it, I praise when I don't. I praise 'cause I know you're still in control. My praise is the weapon, it's more than a song. My praise is the shout that brings Jericho down. As long as I'm breathing, I've got a reason to praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. Hey, I won't be quiet, my God is alive. How could I keep it inside? I won't be quiet, my God is alive. How could I keep it inside? I've gotta praise the Lord, oh my soul. Praise the Lord, oh my soul. I praise God you're sovereign, praise God you reign. Praise God you rose and defeated the grave. I praise God you're faithful, praise God you're true. Praise God you're greater than you. I praise God you're sovereign, praise God you reign. Praise God you rose and defeated the grave. I praise God you're faithful, praise God you're true. Praise God there's nobody greater than you. Praise the Lord, oh my soul. Hallelujah. Hallelujah. Let everything that has breath praise the Lord. प्रत्येक श्वासन प्राणी परमेश्वराची स्तुती करो. His word says that I will enter his gates with thanksgiving in my heart and I will enter his courts with praise. त्याचं वचन सांगतं की त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करून धन्यवाद घेऊन Are you ready to enter his courts with praise, church? मंडळी स्तुती करून त्याच्या दरबार For त्याचं all स्तोत्र that he करण्यात has येणार done for का? you. For all that he has done for you. जे सर्व काही त्याने तुमच्यासाठी केलं आहे, For who he is. कारण देव कोण आहे, Let us all praise him. Let us all worship him. आपण सर्व त्याची उपासना भक्ती Let स्तुती us all करूया. thank him by singing this wonderful song. हे गीत गाऊया, त्याच्या नावाची स्तुती भक्ती करूया. सब मिलके गाएंगे. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके
अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें। वो है शिफा और नज़ार, उसकी प्रशंसा करें। वो है जग का दाता और तारणहार, उसकी हो जय जय सदा। वो है जग का दाता और तारणहार, उसकी हो जय जय सदा। तो आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। ये आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। उसके फाटकों में स्तुति करें, ललकारें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। Hallelujah, 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 hallelujah. Let's lift up our hands and sing hallelujah, 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 hallelujah. Praise ye the Lord, and praise ye the Lord, praise ye the Lord, praise ye the Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. Come on, church, lift your voices and sing hallelujah, 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 hallelujah. Hey, praise ye the Lord. Hey, praise ye the Lord. Praise ye the Lord. Praise ye the Lord. We praise you, Lord, प्रभू मी तुझी स्तुती करतो for you are worthy, कारण तू त्यासाठी for योग्य you आहे. are worthy of praise, प्रभू तू स्तुतीस योग्य for you are आहे. worthy of worship, O Lord. तू उपासना भक्तीस योग्य आहे प्रभू. All the glory, honor and praise just belongs to you and you, Lord. गौरव सन्मान स्तुती प्रभू केवळ तुझीच आणि तुझीच आहे. Today we want to say, yes, Lord, you are our hiding place. प्रभू आज आम्हाला हे म्हणायचं आहे की तू आमचं शरणस्थान आहे. You are our hiding place. प्रभू तू आमचं शरणस्थान आश्रयस्थान. You are our greatest strength. प्रभू तू आमचं महान बळ You are आहे. our greatest hope. आमची महान आशा. Everything that we need is in you, Lord. प्रभू आम्हाला जी काही सर्व गरज आवश्यकता आहे तुझ्यामध्ये आहे. You are our fort. प्रभू तू आमचा गड आहे. You are our healing, Lord. प्रभू तू आमचं आरोग्य आहे. Your name has everything. प्रभू तुझ्या नावामध्ये सर्व काही आहे. And today we just want to say that here we are, Lord. Use us for your glory. प्रभू आम्ही येथे आहोत, आमचा उपयोग कर. Use us for your kingdom, Lord. प्रभू तुझ्या राज्यासाठी आमचा उपयोग कर. Help us to get out of the things that we are stuck in which are not important. प्रभू ज्या गोष्टीमध्ये आम्ही अडकलो आहोत त्याच्यातून बाहेर निघण्याकरिता तू आम्हाला मदत कर. And help us to know that we have been made for you and to worship you alone. आम्हाला सहायता करे समज घेण्याकरिता की तू आम्हाला निर्माण केलंय केवळ तुझी उपासना भक्ती करण्याकरिता. Church, can we say that, Lord, you are my hiding place? मंडळ आपण हे म्हणू शकतो का प्रभू तू आमचं शरणस्थान. That whenever I am afraid, whenever I'm in a situation, I will trust in you. कोणत्या परिस्थितीत मी असेल घाबरून जाईल मी तुझ्यावर भरोसा ठेवून विसरून राहील. I will trust in you, Lord. प्रभू तुझ्यावरती भरोसा ठेवून विसरून We राहील. worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही उपासना भक्ती करतो. Praise you, Lord. प्रभू मी तुझी Church, स्तुती lift your करतो. hands and praise him and give him all the glory, honor and praise. मंडळी आपला हात उंच करूया त्याला गौरव सन्मान आणि Worship स्तुती him, देऊया. worship him, worship him. Let त्याची not उपासना your भक्ती praise करूया. stop, but just keep worshiping him, तुमची thanking स्तुती थांबू him. नये परंतु त्याचे आभार मानूया त्याची स्तुती करूया उपासना you, भक्ती करूया. Jesus. हालेलुया. Thank you, धन्यवाद प्रभू. Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. प्रभू. Thank you, Father. धन्यवाद. तू मेरा शरणस्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा हो, मेरा प्रभु. तू मेरा शरणस्थान, तू मेरा गढ़ है,
Heavenly Father, we thank you for your awesome presence in our midst. प्रभू, तुझी अद्भुत उपस्थिती आमच्यामध्ये याबद्दल तुझे आभार मानतो. We thank you, Jesus, that you have accepted the fruit of our lips as sweet sacrifice unto you. प्रभू, आभार मानतो की आमच्या होटाचा फळ एक सुंदर अर्पण म्हणून तू स्वीकारलेला In आहे. विश्वास Jesus' आहे. matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. At this time, we are going to have the dedication of the baby. यावेळेस लहान बाळाचं समर्पण होणार आहे. May I request the parents to please come forward with their baby. आई वडिलांना विनंती आहे की त्यांच्या बाळाला घेऊन त्यांनी पुढे यावं. We do not baptize babies because that is not the teaching of the word of God. लहान बाळाचा आपण बाप्तिस्मा करत नाही कारण देवाच्या वचनाची जी शिकवण नाही. For baptism, person must meet two conditions. बाप्तिस्म्यासाठी त्या व्यक्तीने 2 अट पूर्ण केल्या पाहिजेत. First condition that he or she should accept Jesus Christ as his or her personal savior. पहिली अट म्हणजे तो किंवा त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकार केला पाहिजे. Then he त्यानंतर or she must go into the water and must come out of the water. दुसरी गोष्ट तो किंवा ती पाण्यात गेले पाहिजे, पाण्यातून बाहेर आले पाहिजे. Babies are unable to do any of these लहान things. बाळ यापैकी काहीच करू शकत नाही. Therefore, it is not biblical to baptize babies. त्यामुळे शास्त्र आधारित लहान मुलांचा बाप्तिस्मा But करणं योग्य Bible has नाही. given the system that we can dedicate our children unto the Lord. परमेश्वराने आपल्याला पद्धत दिली की आपल्या लेकरांचं समर्पण आपण प्रभूला करू शकतो. Children are the heritage of God. देवाने दिलेलं वतन हे लेकर आहेत. Fruit of the womb is his reward. पोटचं फळ त्याचं पारितोषिक आहे. By the ordinance by which these parents have come to dedicate their child has got scriptural basis. या आई वडील या बाळाचं समर्पण करण्याकरिता आले, त्याला शास्त्र आधार आहे. In Old Testament, Hannah dedicated Samuel unto the Lord. जुन्या करारामध्ये हन्नाने बाळ शमूएलला प्रभूला समर्पित केलं. In New Testament, Mary dedicated Jesus unto the Lord. नवीन करारामध्ये मरीने येशू ख्रिस्ताला प्रभूला समर्पण And केलं. whenever Jesus wanted to teach the lessons of humility, जेव्हा केव्हा येशू ख्रिस्ताला नम्रतेचा धडा शिकवायचा he होता, always kept one child among them त्याने नेहमीच त्यांच्या समोर बालक and said, ठेवलं. unless and until you become like child and receive the kingdom of God, you shall not go into it. येशूने म्हटलं की जोपर्यंत बालकासारखे म्हणून तुम्ही देवाच्या राज्यात स्वीकार करणार नाही, तुमचा प्रवेश त्याच्यात होणार नाही. Many people brought their children that Jesus may lay his hand and bless them. पुष्कळशा लोकांनी त्यांच्या बालकास आणलं की येशूने हात ठेवून त्यांना आशीर्वादित But करावं. disciples prohibited them. पण शिष्याने त्यांना पटवलं. Seeing this, Jesus was moved with हे compassion पाहून येशूला त्यांचा कळवळ आला. and said, let the children come unto me, prohibit them येशू not. ख्रिस्त म्हटला, बालकास मजकडे येऊ दे, त्यांना मनाई करू नका. For the kingdom of God is such as this. आणि देवाचं राज्य हे त्यांच्यासारखंच आहे. And verily, verily, I say unto you, खचित खचित मी तुम्हाला सांगतो, unless and until you become like child and receive the kingdom of God, you shall not enter into जोपर्यंत it. बालकासारखं होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करत नाही, तुमचा त्याच्यात प्रवेश होणार नाही. So these parents have come to dedicate their child unto the Lord. हे पालक त्यांच्या लेकराचं समर्पण प्रभूला करायला आले आहेत. Do you believe that God has given this child to you? तुमचा विश्वास आहे का हे लेकरू परमेश्वराने तुम्हाला दिलं आहे? Do you want to dedicate this child unto the Lord? या लेकराचं समर्पण तुम्हाला प्रभूला करायचं आहे का? Do you promise to God before this या congregation मंडळीसमोर अभिवचन देता का? that you will see that your child will accept Jesus Christ as her personal savior? तुम्ही पाहाल की तुमची मुलगी प्रभूला येशू ख्रिस्ताचं वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारेल? Do you promise to God before this या congregation मंडळीसमोर तुम्ही अभिवचन देता का? that you will live a model Christian life before your child? तुमच्या लेकरापुढे एक नमुनादार आदर्श ख्रिस्ती So जीवन your जगाल, child will learn the statutes of God. जेणेकरून तुमचं लेकरू जे आहे परमेश्वराचे वचन शिकेल. Do you promise to God before this या congregation मंडळीसमोर तुम्ही देवाला अभिवचन देता का? that you will come along with your child to the house of God तुमच्या लेकराला घेऊन तुम्ही देवाच्या घरात याल, so that your child will learn the words of God? जेणेकरून तुमची मुलगी देवाचं वचन शिकेल. Since these parents have given all affirmative आई answers, वडिलांनी सर्व होकारात्मक उत्तर दिल्या कारणाने let us all dedicate their child unto the Lord. आपण त्यांच्या मुलीचं समर्पण प्रभूला करूया. अर्षिता, परमेश्वर तुझं कोमल जीवन घेव. परमेश्वर तुला कल्याणमूलक करो. परमेश्वर तुझे सर्व स्वर्गीय आशीर्वाद तुझ्यावर देव. सर्वसमर्थदायी बापा, ज्या माता पितरांना अर्षिता हे बालक तू दिलीस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांनी हे बालक तुला समर्पित केलं आहे. हे बालक तू आशीर्वादित कर. या बालकाद्वारे तुझे गौरव होऊ दे. ज्या कुटुंबामध्ये हे बालक जाणार आहे ते कुटुंब या बालकामुळे आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वादित होऊ दे. पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं हे बालक मी तुला समर्पित करतो. येशूच्या नावानं मागितलंय म्हणून तू ऐक. आमेन. देवानं अर्षिता हे बालक तुम्हाला दिलं आणि ते तुम्ही आज देवाला समर्पित केलंय. ही अर्षिता तुमची राहिलेली नाही. आजपासून अर्षिता देवाची आहे. तेव्हा देवाच्या अर्षिताचा
देवाच्या वतीनं संगोपन करण्याकरता आपल्या हातात घ्या. स्वर्गीय देव बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. ह्या माता पित्रांनी तुझं बालक अर्शिता आपल्या ताब्यात तुझ्या वतीनं संगोपन करण्याकरता घेतलं आहे. देव बापा, तिचं संगोपन करण्याची सर्व गरजा अडचणी ख्रिस्त येशूमधून गौरवणं त्यांना तू पुरव. त्यांचं जीवन तो आशीर्वादित कर आणि हे बालक त्यांच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद 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 असं होते. तुझे सगळे स्वर्गीय आशीर्वाद आम्ही त्यासाठी जाहीर करतो, कबूल करतो आणि मान्य करतो. येशूच्या नावानं मागितलं आहे म्हणून तू ऐक. आमेन. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सान्निध्यामध्ये आसन ग्रहण करूया. I welcome all of you for this third service. तिसऱ्या सभेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत If you are आहे. having empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those chairs. जर तुमच्या बाजूला रिकामी खुर्ची असेल तर हात उंच वर करा, जेणेकरून बाहेर उभे आहेत ते येऊन बसू शकतील. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर या ठिकाणी येऊन भक्ती करण्याची ही तुमची पहिलीच वेळ असेल तर विनंती आहे की उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome his dear ones. या प्रियजनांचं We टाळ्या वाजवून welcome you in स्वागत the करूया. house of the Lord this morning. आज सकाळी प्रभूच्या घरात तुमचं And we स्वागत believe that आहे. God is going to bless you throughout the service. आमचा विश्वास आहे की पूर्ण सभा देव तुम्हाला आशीर्वादित You may करेल. be seated. तुम्ही आसन ग्रहण करू शकता. At this time, I request Reverend S.G. Koi to please come forward. रेव्हरंड एस.जी. कोळेला विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. And I request Jordan John Sampson to please come forward. जॉर्डन जॉन सॅमसन ने पुढे यावं. This is a testimony from Jordan John Sampson. I, Jordan John Sampson, would like to testify God's glory परमेश्वरच्या गौरवाची मी साक्ष देत आहे. in my life. When I was in third standard, I was selected as a prefect. तिसरीत असताना मला प्रिफेक्ट म्हणून निवडण्यात आलं. And they also gave me the oath, but due to some reasons, it was taken back from my class teacher. आणि त्यांनी मला त्या ठिकाणी शपथ घ्यायला लावली, परंतु काही कारणास्तव माझ्या वर्ग शिक्षकाने ते परत घेतलं. But I thank God that now I have become a prefect of class 5A. देवाचे आभार मानतो. वर्ग 5A याचा आम्ही प्रिफेक्ट झालो आहे. Shall we clap our hands for the glory of God? If your children receive such kind of individual awards, certificates, medals, you can bring them in the house of the Lord, and we shall be very glad to felicitate them in the house of the Lord for the glory of God. ज्या मुलांना किंवा तुम्हाला जर असं काही वैयक्तिक पारितोषिक मिळालं असेल, तर प्रमाणपत्र मिळालं असेल, तर कृपा करून देवाच्या घरात घेऊन या. तुमचा सत्कार केला जाईल जे काही वैयक्तिक असेल. Let us remember our pastor as he is traveling to Jaisinghpur Our for a ministry in our branch church at Jaisinghpur, where Reverend Dinesh Godke is pastoring. रेव्हरंड दिनेश घोडके जयसिंगपूरमध्ये पास्टर आहेत. आपले पाळक साहेब त्या ठिकाणी प्रवास करून देवाची सेवा करायला जात असताना जयसिंगपूरला त्यांच्या प्रार्थनेमध्ये आठवण This ठेवली. year has been declared as the year of being qualified to live in the kingdom of heaven by studying the names of Jesus in the Bible. हे वर्ष जाहीर करण्यात आलं आहे की स्वर्गासाठी पात्र होण्यासाठी बायबलमधील येशू ख्रिस्ताच्या नावाचा अभ्यास करणे. Revelation chapter number 19 verse number 16 talks about another name that been given to Jesus. प्रकटीकरणाचा 19वा अध्याय 16व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं अजून एक नाव आहे. And he has on his robe and on his thigh a name written, King of Kings and Lord of Lords. प्रकटीकरणाचा 19वा अध्याय 16 वचन. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे लिहिले आहे. This name of Jesus Christ, the King of Kings and the Lord of Lords, shows his sovereignty over the earthly kings who are here now and may not be there, kingdoms that come and kingdoms that go away. आपण पाहतो येशू ख्रिस्ताचं जे नाव राजांचा राजा प्रभूंचा प्रभू दिलेलं आहे. या जगामध्ये राज्य येतील, राज्य निघून जातील. There are many kings who rise up by their own selfish ambitions to serve their own purpose and they fall down, but there is one king that is above all names. His name is the King of Kings and the Lord of Lords, Jesus Christ, who reigns forevermore. आपण पाहतो असे पुष्कळसे राजे या जगामध्ये येतात, स्वतःचं नाव उंचवतात, त्यांचं पतन होतं, परंतु एक राजा आहे
जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू जो येशू ख्रिस्त युगानुयुग राज्य His करणारा kingdom is not there for some time or limited time. त्याचं राज्य आहे काही वेळेपुरतं मर्यादित But नाही. this King Jesus, the King of Kings and the Lord of Lords, reigns forever or ever and evermore. हा राजांचा राजा प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्त सदा सर्व काळ राज्य आणि राज्य करणारा. This King, who is Jesus Christ, is not voted by human authority or human people, but he is the God ordained King of Kings and the Lord of Lords. हा प्रभू येशू ख्रिस्त जो राजा आहे त्याला लोकांनी निवडलेला नाही, कुठल्याही पक्षाने निवडलेला नाही, परंतु देवाने त्याला निवडलेले आहे आणि तो राजांचा राजा प्रभूंचा And प्रभू. today, as we study the name of Jesus Christ, the King of Kings and the Lord of Lords, that will call us to worship Him, that will call us to obey Him, that will call us to prepare ourselves and the world for His coming, and that will call us to prepare us for a greater hope that is awaiting for us. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू जो आहे त्याने आपल्याला बोलवलेलं आहे की आपण त्याची भक्ती करावं, त्याचं आज्ञा पालन करावं, त्याला आपल्याला आशा दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्याबरोबर राहणार आहे. जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू प्रभू Jesus येशू Christ, ख्रिस्त. the King of Kings and the Lord of Lords, has a supreme authority over all. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू जो आहे त्याला आपल्या सर्वांवरती सार्वभौमाचा In अधिकार आहे. Philippians chapter number 2, verse number 9, 10 and 11, the word of God says, wherefore God has given him, exalted him above all and given him a name that is above all names. To that name every knee shall bow and every tongue shall confess that Jesus Christ is the Lord, to the glory of the Father in heaven. फिलिप्पियस पत्र आता दुसरा अध्याय 9व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत लिहिलेलं आहे की परमेश्वराने त्याला असं नाव दिलेलं आहे की राजांचा राजा प्रभूंचा प्रभू, प्रत्येक जीवा कबुली करायला, प्रत्येक गुडघा टेकेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने की तो प्रभूंचा प्रभू राजांचा राजा. He is not just a king, he is not just the king, but he is the King of Kings. तो Hallelujah. केवळ राजा किंवा राजा नाही, परंतु तो राजांचा राजा. And he has got the power over every earthly kings. आपण पाहता सर्व पृथ्वीवरील राजांवरती त्याचं राज्य आहे. And he is not only the Lord, but he is the Lord of all. Hallelujah. केवळ तो प्रभू नाही, परंतु सर्वांचा तो प्रभू Have you आहे. accepted Jesus Christ as your Savior? तुम्ही येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारला Can आहे you का? turn to your neighbor and say, Jesus Christ is my Savior? तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पाहून म्हणा, येशू ख्रिस्त माझा तारणारा. But that is not enough. पण ते पुरेसं नाही. We need to accept him and crown him as the Lord of our life. आपण त्याला स्वीकारलं पाहिजे, आपल्या जीवनाचा राजा म्हणून त्याला मुकुट मंडित केलं Jesus पाहिजे. Christ is the Lord of my life. Jesus Christ is the Lord of my life. येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे. He has to be the Lord of our lives. तो आपल्या जीवनाचा राजा The असलाच church पाहिजे. cannot fulfill the commission that God has given to us unless and until He still remains the head and the Lord of our lives. मंडळी त्याची दिलेली सेवा पूर्ण करू शकत नाही जोपर्यंत तो आपला राजांचा राजा आणि आपला मस्तक होत नाही तोपर्यंत. Question is that do we acknowledge Him as the Lord of our life every day in our lives? परंतु प्रश्न आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा राजांचा राजा प्रभूंचा प्रभू दररोज आपण त्याला मान्य करतो का? many times only when we are in the church we sing that song, He is Lord, He is Lord, He has risen from the dead and He is Lord. Every knee shall bow, every tongue shall confess that Jesus Christ is Lord. आपण पुष्कळ शाळेत चर्च मध्ये येतो आणि गीत गातो, तो प्रभू प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीवा कबूल करेल की तो प्रभू आहे. But the moment we move outside the church, पण ज्या क्षणी आपण चर्चच्या बाहेर the जातो, moment we go to our workplace, ज्या क्षणी आपण कामाच्या ठिकाणी the जातो, moment we go to our place of studies, ज्या क्षणी आपण अभ्यासाच्या ठिकाणी जातो, our song changes. I am Lord, I am Lord. I can do whatever I want to do. मग आपलं गाणं बोलतं, मी प्रभू आहे, मला जे काय पाहिजे ते मी करेल. Say Monday to Saturday, I am Lord. सोमवार ते शनिवार मी माझा प्रभू, And Sunday, Jesus is Lord. रविवारी येशू प्रभू. You know, our status on our Instagram and WhatsApp and all those things transforms. That transformation is not needed. This transformation is needed to declare Jesus Christ as the Lord of our life every day in our lives. आपल्या स्टेटसवर इंस्टाग्रामवर ते रूपांतर आपल्याला दिसतं, पण तिथं ते दिसलं नाही पाहिजे, आपल्या जीवनातून ते रूपांतर दिसलं पाहिजे. The question this afternoon is this. आज दुपारचा प्रश्न हा आहे, Is he the Lord of our life in our workplace? आपल्या कामाच्या ठिकाणी तो आपला प्रभू आहे Is he का? the Lord of our life in our family? आपल्या कुटुंबामध्ये तो आपला प्रभू आहे का? Is he the Lord of our life over our ambitions? आपल्या ज्या आकांक्षा आहेत, त्या महत्वाकांक्षा आहेत, त्याच्यावर तो प्रभू आहे का? Because he is the Lord of all. कारण Hallelujah. तो प्रभूंचा Let प्रभू. us declare him as the Lord of our lives. आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून And आपण I जाहीर tell you, करूया. when we declare him as the King of Kings and the Lord of our lives, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण जाहीर करतो आपल्या जीवनाचा राजांचा राजा his प्रभूंचा name प्रभू, will be so high lifted up
that this nation will not take long time to come at the feet of Jesus. त्याचं नाव उंचावल्यानंतर मला माहिती काय राष्ट्राला प्रभू येशू चरणाच्या जवळ येण्याला वेळ लागणार Our नाही. words will be there, but more than that, our lifestyle is going to draw all men unto Him. आपले शब्द नाही परंतु आपली जे जीवनशैली आहे ती लोकांना प्रभूकडे आकर्षित करेल. Because God has given Him a name above all names. कारण देवाने त्याला सर्व नाव आणि श्रेष्ठ नाव दिलं Let us आहे. continue to lift Him up over our lives. आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्याला आपण Secondly, उंचावूया. Jesus Christ, who is the King of Kings and the Lord of Lords, rules not by earthly standards, by heavenly आपण standards. पाहतो येशू ख्रिस्त जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे तो राज्य करतो जे काही जगाचं स्तर आहे त्याप्रमाणे नाही परंतु स्वर्गीय स्तराप्रमाणे. Isaiah chapter number 9, verse number 6 and 7, the word of God says. यशायाचा 9वा अध्याय 6 आणि 7 Verse number वचन. 6, the word of God says, of the increase of His government and peace, there will be no end. With justice and righteousness He will rule. यशायाचा 9वा अध्याय आणि 6 आणि 7 वचन. त्याची खांद्यावर सत्ता राहील, त्याचे अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती असे म्हणतील. त्याच्या सत्यवृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून साम्राज्य करेल. Unlike human rulers, kings and authorities, those who rule by injustice, those who rule by bending people at their knees, Jesus Christ is the King and the Lord of our lives, who rules with justice and peace. आपण पाहतो की जगाचे लोक लोकांना धमकावतात, त्यांना गुडघ्यावरती आणतात, त्यांच्यावरती राज्य करतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू जो आपल्या जीवनावर राज्य करणारा आहे. The great rulers of the world today are making every effort to maintain peace in the world. आपण पाहतो जगाचे महान पुढारी राष्ट्र सर्वोत्तम प्रयत्न करतात जगात शांती आणण्याकरिता. But Jesus said that I give you my peace. येशू Hallelujah. म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देतो. He is not only the giver of the peace, but He is the source of our peace. आपण पाहतो तो शांती देणारच नव्हे परंतु शांतीचा उगम Earthly स्रोत rulers आहे. may promise peace but fail to deliver it. But Jesus brings peace and surpasses understanding over our पाहतो lives. की जगी जे राज्यकर्ते आहेत ते शांती का देऊ शकत नाही परंतु येशू ख्रिस्त आपल्याला अभिवचन देतो की तो आपल्या जीवनामध्ये शांती देणार आहे, धार्मिकता देणार आहे, न्याय देणार Have you आहे. received the peace of God in your life? तुमच्या जीवनात देवाची शांती तुम्ही स्वीकारली आहे Have you का? received the peace from the King of Kings and the Lord of Lords? राजांचा राजा प्रभूंच्या प्रभू ती शांती तुम्ही स्वीकारली आहे This का? peace is not the absence of opposition. आणि ही शांती म्हणजे आपल्याला विरोध होणार नाही असं This peace नाही. is not the absence of persecution. आणि ही शांती म्हणजे आपल्याला आता छळ होणार नाही This असं peace नाही. is not the absence of problems or difficulties or sickness or depression or whatever the things that are against the word of God. आणि आपल्या जीवनामध्ये ही शांती अशी आहे याचा अर्थ असं होणार नाही आपल्या जीवनामध्ये त्रास दुःख संकट आजार येणार नाहीत. Church, when we receive the peace from the King of Kings and the Lord of Lords, मंडळीच्या राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूकडून ती शांती आपण let स्वीकारू. anybody say whatever about us. आपल्याबद्दल कुणा काही म्हणू द्या. Let anybody say whatever things about the church. मंडळीबद्दल लोक काही बोलू But we द्या. are not going to be afraid because we are filled with the peace of God and the peace giver Himself is with us. And because He is with us, I can boldly say that I will not be afraid. What can man do unto me? आणि प्रभूने जे शांती आपल्याला दिली कोणती जी शांती आपल्याकडून हिरून घेऊ शकत नाही. आपण घाबरणार नाही परंतु आपण म्हणणार आहे की जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर मनुष्य माझं काय करणार. Jesus, the King of Kings and the Lord of Lords, is not just a monarch or the king that is so isolated from us that He does not have anything to do with us, but He is the one who is with us. And as long as He is with us, nothing shall stand against the church of God. आपण पाहतो येशू ख्रिस्त असा राजा नाही की तो दूरवर अंतरावर आहे परंतु तो आपल्या बरोबर आहे. जोपर्यंत येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कोण आपल्याला काय करणार. Let us receive the peace of God in our families. आपल्या कुटुंबामध्ये देवाच्या येशूची Let शांती us receive स्वीकारूया. the peace of God in our personal lives. आपल्या वैयक्तिक जीवनात देवाची शांती स्वीकारूया. And the peace, the King of Kings and the Lord of Lords is going to be with us and lead us from victory to victory, from glory to glory for His name's आणि sake. तो राजा शांतीचा देव आहे जो आपल्याला चालवणार आहे विजयातून विजयात गौरवातून गौरवात. Thirdly, the King of Kings and the Lord of Lords, Jesus Christ, is going to be victorious at His return. आपण पाहतो तिसरी गोष्ट राजांचा राजा प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या तो परत येणार आहे त्यावेळेस तो विजयी असणार That आहे. is the promise that the King of Kings and the Lord of Lords, Jesus Christ, has given us at the end chapter, the second last verse of the Revelation chapter number 22. आपण पाहतो प्रकटीकरणाच्या 22व्या अध्यायामध्ये शेवटच्या वचनांमध्ये त्याने सांगितलं आणि अभिवचन आपल्याला In दिलं verse आहे. number 20, the Jesus Christ, who is the Lord of Lords and the King of Kings, says, surely I will come, quickly come. आणि आपण पाहतो की राजांचा राजा प्रभूंचा प्रभू त्याने प्रकटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की निश्चित मी येणार आहे. Are you glad
that Jesus is going to come quickly? तुम्ही खुश आहात का येशू ख्रिस्त लवकर You येणार know, आहे? whatever is going around us should not surprise us, because these are signs of the coming of our King of Kings and the Lord of Lords. आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत आहेत त्याने आश्चर्यचकित होऊ नका, कारण त्याने आपल्याला अभिवचन देणार आहे, दिलेलं आहे की तो आपल्याला घेणार आहे, घ्यायला येणार आहे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. Whatever is happening around us आपल्या अवतीभोवती जे काही should घडत आहे not shock us, because God is sifting and separating the husk from the grain. आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्याने आपण घाबरलं नाही पाहिजे. देव काय करत आहे? चाळण घेत आहे आणि आपल्याला चाळत आहे, भुस्सा वेगळा करत आहे, These धान्य are वेगळं signs करत आहे. of the soon coming of our King of Kings and Lord of हे Lords. चिन्ह आहेत आपला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत Revelation आहे. chapter number 22, verse number 21, the word of God says, and he, the witness of all these, says, surely I will come quickly. आपण पाहतो प्रगटीकरणाचा 20 अध्याय 21 वचनामध्ये तो म्हटलं की खात्रीपूर्वक मी येणार आहे. Do you believe that Jesus Christ is surely going to come quickly? आणि तुम्ही विश्वास करता का येशू ख्रिस्त लवकरच येत आहे? Say, Jesus is surely going to come quickly. Jesus is surely coming quickly. येशू ख्रिस्त निश्चित लवकर येत आहे. And if Jesus said, I am surely going to come quickly, जर येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी लवकरच येत आहे, what is our response? मग आपला प्रतिसाद What काय? is the response of our church? मंडळीचा प्रतिसाद काय? Amen. आमेन, Amen. आमेन. Be so be it. तथास्तु. Amen. आमेन. Come quickly. लवकर ये. Are you willing to say that? तुम्ही म्हणायला तयार आहात का? Every day, दररोज no matter what situation comes, परिस्थिती काही येऊ द्या, we are going to say, Amen. आपण म्हणणार आहोत, आमेन. Come, Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्त ये. Some people not saying this. काही लोक म्हणत नाहीत. You know, the moment we think that going to heaven means we always remember about Hadapsar. I'm not talking about that. Don't be afraid. ज्या स्वर्गात म्हणता लगे आपण विचार करतो का आपण मरणार आहे का? मरणाबद्दल मी बोलत नाही हो. His हडपसर नाही coming जाणार. shall be in the twinkling of an eye. पापणी लावण्यात पूर्वीच तो येणार. Any time, कधी His coming will be there. त्याचं येणं होणार आहे. Are we ready for His coming? येण्यासाठी तुम्ही तयार आहात का त्याच्या? Say, Amen. Come, Lord Jesus. We need to be prepared for His coming. त्याच्या येण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. Because the word of God says, आणि देवाचं वचन when सांगत आहे, Jesus Christ was lifted up before the eyes of the before the disciples, आपण पाहतो त्या प्रेषितांसमोर, शिष्यांसमोर येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण the angel झालं. said that, why are you spending time looking at Him? Because as you see Him carried up, He is going to come again. देवदूत त्यांना म्हणलं की तुम्ही आकाशाकडे का पाहता? जसा तो स्वर्गरोहण होणार आहे तसाच तो परत येणार आहे. So why should we look at Him? मग आपण त्याकडे का पाहावं? Let us look at the field that are white and ready for the harvest. आपण पाहूया की जे पीक कापणीसाठी तयार आहे. Because the word of God says, कारण देवाचं वचन सांगत आहे, when Jesus Christ, the King of Kings and the Lord of Lords, was speaking about the end time events, प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू शेवटल्या काळातील Matthew घटनांबद्दल chapter बोलत number होता. 24 and 25. मत्तेकृत शिवर्तमान 24 Word of God 25. says, and the gospel will be reached to every mankind. आणि प्रत्येक Will मानवात्रापर्यंत be शिवर्तमान reached to पोहोचेल every ethnic group. आणि प्रत्येक Will गटापर्यंत be reached पोहोचेल. to every old and young, rich and poor. जे गरीब, श्रीमंत, तरुण, वृद्ध सर्वांपर्यंत सुवार्ता पोहोचेल. Then His coming will be there. त्यानंतर त्याचं येणं You know, होईल. many times we think that we have been hearing Jesus will come soon and very soon. We are going to see the King. We have been hearing it from Sunday school days till not Jesus has come. आपण म्हणतो अरे आम्ही ऐकत आहे येशू येणार आहे, लवकर येणार आहे. संडे स्कूल पासून ऐकतो येशू आला नाही अजून. The word of God says देवाचं वचन सांगतं that He is not man that He should lie. तो काय मानव नाही But त्याने He लबाडी is giving करावी. opportunity for His church to prepare the world for His coming. परंतु तो मंडळीला संधी देते की मंडळीने जगाची तयारी करावी त्याच्या येण्यासाठी. Let us prepare ourselves for the King of Kings and the Lord of Lords. आपण स्वतःची तयारी करू राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभूसाठी. And let us prepare our world for His coming. आणि जगाची देखील आपण तयारी करू The त्याच्या church येण्यासाठी. is not a bar, a storehouse where we come over here. It's not a garage or a showroom that we come over here and enjoy. आणि मंडळी असं काय या ठिकाणी आपण पाहतो की गोदाम नाही की एखादा शोरूम नाही की गॅरेज नाही की या ठिकाणी यायचं. But the church has been called to go out and to bring the harvest in the barn. Hallelujah. परमेश्वराने सांगितलं मंडळ जावा आणि जे धान्य ते कोठारात घेऊन या. Let us be quick
to go and become a witness for the Lord in our workplace, in our place of studies, in our family, in our neighborhood, because He is coming soon. आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची साक्ष देऊ, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या कुटुंबामध्ये, ज्या ठिकाणी आपण शाळेत आहोत, महाविद्यालयात आहोत, कारण तो लवकर येत आहे. Every knee shall bow. प्रत्येक And गुडघा every टेकेल, tongue shall confess. प्रत्येक जिव्हा कबूल In करेल, heaven, स्वर्गात, on earth, पृथ्वीवर, under the earth. पृथ्वीखाली, And every tongue shall confess that Jesus Christ is Lord. प्रत्येक जिव्हा कबूल करेल की येशू ख्रिस्त हा प्रभू The आहे. word of God says देवाचं वचन सांगत in आहे, Revelation chapter number 1 प्रगटीकरण and पहिला verse अध्याय, number 7. 7वं वचन. Behold, he cometh with the clouds, and every eye shall see him, and they also which pierced him, and all the kindreds of the earth shall wail because of him. Even so, Amen. प्रगटीकरण पहिला अध्याय 7 वचन. पाहतो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्याने त्याला भुकसले तेही पाहतील, आणि पृथ्वीवर सर्व वंश त्याच्यामुळे उरबडून घेतील, असे होणार. आमेन. The word of God says देवाचं वचन सांगतं that everyone shall see him. प्रत्येक जण त्याला पाहिल, But there are two responses. पण त्यासाठी दोन To प्रतिसाद. those who love Jesus, जे ईश्वर प्रीती करतात, to those who have accepted Christ as their personal Savior, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून to स्वीकारला आहे, those who have accepted him as the Lord of their lives, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला जीवनाचा प्रभू म्हणून us स्वीकारलं. as a church, when he is coming, our response will be rejoicing. Hallelujah. मंडळी या नात्याने आपला प्रतिसाद काय असेल की आपण आनंदी We असणार shall be आहोत, glad आपण खुश होणार, because he is going to come to take us. कारण तो येणार आहे आपल्याला घेऊन But those जाण्याकरिता. who do not know him, पण ते त्याला ओळखत those who नाहीत, pierced him, ज्याने त्याला that भोकसलं, moment will be a time of wailing. That's what the word of God देवाचं वचन says. सांगतं ती वेळ असेल की त्या ठिकाणी And ते we शोक cannot करतील. rejoice at the cost of they outside over there are wailing at his coming. अरे आपण आंदोलन करू शकत नाही की बाहेर लोक आहे की तो येणार आहेत, त्यावेळेस ते आक्रोश करणार Our आहेत. problem is that we always live our life as we sing that old song. आपली समस्या आहे, आपलं आयुष्य आपण जगतो ज्या जुन्या गीताप्रमाणे. I am glad I belong to Jesus. मी सुखी, मी प्रभूचा I आहे, am glad. मी सुखी. बाकी सगळे दुःखी राहिले तरी चालेल. If all others are sorrowful, I am I don't know care. A church is not called to live a self-centered life. मंडळाला स्वकेंद्रित जीवन जगण्याकरिता We are पाचारण called केलं to नाही. go out and be a witness. आपल्याला सांगितलं बाहेर जा आणि I साक्ष tell you, द्या. when we are a witness, our lifestyle becomes a witness. No power on the face of the earth can stop us from reaching the unreached, and no power on the face of the earth can keep us in the locked doors. आपण पाहतो की ज्यावेळेस आपण जाऊन परमेश्वराची साक्ष देऊ, आपले जीवन पद्धती एक साक्ष होईल, तर कुठलं सामर्थ्य आपल्याला आपल्या घरामध्ये बंद करून ठेवू शकणार नाही. Fourthly, the right response to the King of Kings and the Lord of Lords. चौथा, योग्य प्रतिसाद राजांच्या राजा प्रभूंच्या First प्रभूला. Timothy chapter number 6, verse number 14 and 15. पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय 14 आणि 15 First वचन. Timothy chapter number 6, verse number 14 and 15. पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय The word of God 14 आणि says 15. that thou keep his commandment without spot, unrebukable, until the appearing of our Lord Jesus Christ, which in his times he shall shew, who is the blessed and the only potentiate, the King of kings and the Lord of lords, who only hath immortality, dwelling in the light which no man can approach, unto whom no man hath seen, nor can see, to whom be honor and power everlasting. Amen. पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय 14 आणि 15 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व अदृश्य राख, जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणी माणसाने पाहिले नाही. Our response to the King of kings and the Lord of lords आपला is to worship and worship his holy name. Hallelujah. आपला प्रतिसाद राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभूला उपासना, उपासना आणि उपासना. Because he is blessed, कारण तो धन्य, because he is potentiate, कारण त्याच्यामध्ये तितकं सामर्थ्य the आहे. King of kings and the Lord of तो lords. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. That's what we are going to do in heaven. स्वर्गात आपण तेच करणार That's what आहोत. we are going to do when he comes. We त्यावेळेस तो येईल, आपण तेच करणार are going आहोत. to bow down before him. आपण त्याच्या समोर नमन We are करणार going to आहोत. crown him as the King of kings and the Lord of आपण त्याला lords. मुकुट मंडित करणार आहोत, राजांचा राजा Because he प्रभूंचा is प्रभू. worthy of all praise and honor. कारण स्तुती आणि सन्मानास तो योग्य And आहे. we are going to start it from now. आपण Hallelujah. त्याची सुरुवात आतापासून Are you करणार ready आहोत. to crown him as the Lord of your life? तुमच्या जीवनात
घराचा प्रभू म्हणून मुकुटमंडित करायला Are तुम्ही you तयार आहात ready का? to crown him as the Lord of your house? तुमच्या घराचा प्रभू म्हणून त्याला मुकुटमंडित करायला तुम्ही तयार आहात का? Are you ready to crown him as the King of Kings and the Lord of Lords of our nation? आपल्या राष्ट्राचा राजांचा राजा प्रभूंचा प्रभू म्हणून तो मुकुटमंडित व्हायसाठी तुम्ही तयार आहात का? Shall we all stand in the presence of the Lord? प्रभूच्या सानिध्यात सर्वजण उभे राहूया. He invites us into his kingdom by faith. विश्वासाने तो त्याच्या राज्यात आपल्याला He is बोलवत our आहे. Savior, who is our Lord and the King of Kings. तो आपला तारणारा राजांचा राजा प्रभूंचा And प्रभू. requests are quiet to come forward. गायन वृंदाला विनंती We आहे are की going त्यांनी to crown यावं. him as the Lord of our lives. आपला जीवनाचा प्रभू म्हणून आपण त्याला Let him be मुकुटमंडित करणार the आहोत. King of Kings and the Lord of Lords over our lives. आपला जीवनाचा राजांचा राजा प्रभूंचा प्रभू As त्याला होऊ we sing द्या. this song, हे गीत आपण गात we are going to असताना glorify the name of the Lord. प्रभूच्या नावाचा गौरव करणार All आहे. hail the power of Jesus' name. प्रभू येशूच्या नावाला स्तवूया. Let's glorify the name of the Lord. प्रभूच्या नावाचं गौरव As we करूया. sing this song, we are going to lift his name up हे high. गीत गात असताना आपण त्याच्या नावाला उंचावणार Are you आहोत. ready to lift his name up high? त्याचं नाव उंचवायला तुम्ही तयार आहात The का? word of God says, when Jesus said that if you lift my name on high, I will draw all men unto me. देवाचं वचन सांगतं येशू म्हटलं तर तुम्ही मला उंचवाल तर लोकांना मी माझ्याकडे आकर्षित करेल. What is the responsibility of the church? मंडळीची जबाबदारी काय आहे? To lift up the name of Jesus. येशूचं high. नाव उंचावणं. Lift up King of Kings and the Lord of Lords on high. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूला अतिउच्च उंचावूया. Christus Tavakari
are doing a dress rehearsal of what is going to actually happen in heaven. अहो आपण रंगीत तालीम करत आहोत स्वर्गात काय होणार आहे त्याची. And you do not know who will stand near you तुम्हाला माहिती नाही स्वर्गात तुमच्या बाजूला कोण उभं राहील. in heaven. And you should not be shocked of who will stand near you. आणि धक्काय बसला नाही पाहिजे तुमच्या बाजूला कोण उभं राहील स्वर्गात. Because there is going to be a great multitude. कारण मोठा लोकसमुदाय असेल. Great multitude. मोठा लोकसमुदाय. And they are going to worship the King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची आपण भक्ती करणार And we are going आहोत. to do a dress rehearsal of that. इथं आपण रंगीत तालीम करत आहोत. So let us sing this chorus. हे दुपत गाऊया. And as we sing this chorus, हे दुपत गात असताना I want you to come out of your place जागेतून बाहेर निघा. and go and meet somebody and say, Jesus is the King of Kings and the Lord of Lords of my तुला life. जरी भेटताना म्हणा येशू ख्रिस्त राजांचा राजा प्रभूंचा Go प्रभू. meet 12 people तुमच्या जवळच्या लोकांना भेटू नका. and let's go give glory to God. देवाला गौरव द्या. I don't want anybody to stand in your place. माझी इच्छा नाही कुणी जागेवर उभं If you राहावं. stand in your place, I am going to come down जर तुम्ही जागेवर उभं राहिल तर and आम्ही take खाली you येऊ to 12 people. आणि तुम्हाला म्हणून जाऊन लोकांना So भेटा. the church needs to be ready for that event. या घटनेसाठी मंडळी तयार असली Let's पाहिजे. sing this song. हे गीत गाऊया. Let's come out of our place and declare जागेतून बाहेर घेऊया. Jesus Christ is the King of Kings and the Lord of Lords. जाहीर करूया येशू ख्रिस्त राजांचा राजा He is प्रभूंचा the प्रभू. King of Kings. He is the Lord of Lords. His name is Jesus. 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 Oh, He is the King. जागेवर उभं राहू नका. बाहेर निघा. He is the Lord of Lords. His name is Jesus. 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 Oh, He is the King. Raja tu, Prabhuta Prabhu tu. And say now Yeshu, 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 Yeshu. Oh, Raja He is the Lord of Lords. His name is Jesus, 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 Jesus. Oh, He is the King. Raja tu, Prabhuta Prabhu tu. Let's say now Yeshu, 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 Yeshu. Oh, Raja is the King of Kings. He is the Lord of Lords. His name is Jesus, 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 Jesus. Oh, He is the King. Let's come back to the King of Kings and Lord of Lords. He deserves all praise. तो आपला स्तुतीस We योग्य आहे. worship you, Jesus, Lord. रोहित आम्ही उपासना भक्ती Let's give करतो. a clap of praise unto the Lord. प्रभूला स्तुतीचा अर्पण Hallelujah. टाळायचं करूया. We thank you, Jesus, that you are our soon coming King. रोहित ख्रिस्त आम्ही आभार मानतो तू आमचा लवकर येणारा We राजा. thank you, Jesus, that you are coming quickly. रोहित ख्रिस्त आभार मानतो तू लवकर येणार आहे. We thank you, Jesus, that you are the Lord of all. प्रभू येशू आभार मानतो तू आमच्या जीवनाचा प्रभू. And we say, Amen. Come, Lord Jesus. आम्ही म्हणतो आमेन प्रभू ये. Help us to prepare ourselves every day as if today you are going to come. आम्हाला सहायता कर की दररोज आम्ही स्वतःची तयारी करूया जसं काय तू आजच आम्हाला And घेऊन help us जाण्याकरता येणार to आहे. prepare the world around us for your coming, Lord. तुझ्या येण्यासाठी अवतीभोवतीच्या जगाची आम्ही तयारी करावी यासाठी आम्हाला मदत कर. Jesus, we give you all the glory, honor, and praise. प्रभू येशू सर्व मान सन्मान गौरव स्तुती तुला देतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही प्रार्थना करतो. Everybody said, Amen. सर्वांनी म्हणावा आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you.
प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday in this week. कृपा परमेश्वर आम्ही तुझ्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो ज्या आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत We आहेत. thank you, Lord, for your faithfulness in their personal life till now. आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक जीवनात विश्वास राहिला आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, पुढे त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत असताना help them to continue to experience your faithfulness, providence, and protection. हृदय अधिकाने विश्वसपणाचा संरक्षणाचा पुरवठ्याचा Let all the promise of your word be fulfilled in their lives. तुझ्या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण We as a होते. church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नावाने त्यांना आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be sitting in God's presence. तुझ्या सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. याचं दशंश दानार्पण सेवा करायचं दानार्पण दिन परमेश्वराची भक्ती And करूया. also your donations for the branch church pastors' children's education. जे चाकामळीचे आपले पास्टर त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी देणगी देखील देऊया. Reverend Ejikuri, myself, we stand right behind the church to meet you. रेव्हरंड एजी कोळे, रेव्हरंड स्टीव्हन चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. Have a blessed week with Jesus Christ, the King of Kings and the Lord of Lords. आठवडा तुमच्यासाठी आशीर्वादाचा हो. तुमच्या बरोबर येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. तेरी वंदना गाए शाम सवेरे, तेरी हो महिमा. तेरी वंदना गाए शाम सवेरे, तेरी हो महिमा. राजाओं का राजा तू मेरा प्रभु है, तेरी हो महिमा. राजाओं का राजा तू मेरा प्रभु है, तेरी हो महिमा. यीशु महिमा, तेरी महिमा. मेरे राजा यीशुआ, गाओ तेरी महिमा. यीशु महिमा, तेरी महिमा. मेरे राजा यीशुआ, गाओ तेरी महिमा. अपना भरोसा तुझे पे रखा है, काहे को डर कैसी चिंता है. तेरे लहू से शुद्ध हुए हैं, करुणा को तेरी यीशु हमने चकारे. अपना भरोसा तुझे पे रखा है, काहे को डर कैसी चिंता है. तेरे लहू से शुद्ध हुए हैं, करुणा को तेरी यीशु हमने चखाए. तेरी वंदना गाए शाम सवेरे, तेरी हो महिमा. राजाओं का राजा तू मेरा प्रभु है, तेरी हो महिमा. यीशु महिमा, तेरी महिमा. मेरे राजा यीशुआ, गाओ तेरी महिमा. यीशु महिमा, तेरी महिमा. मेरे राजा यीशुआ, गाओ तेरी महिमा. प्रेम जो किया है तूने, त्यागा ना कभी जो तूने, कैसे ना करे महिमा. पाप को मिटा दिया है, श्रापों से बचा लिया, तो कैसे ना करे महिमा. प्रेम जो किया है तूने, त्यागा ना कभी जो तूने, कैसे ना करे
राजाओं का राजा तू मेरा प्रभु है तेरी हो महिमा यीशु महिमा तेरी महिमा मेरे राजा यीशुआ गाओ तेरी महिमा यीशु महिमा तेरी महिमा मेरे राजा यीशुआ गाओ तेरी महिमा यीशु महिमा तेरी महिमा मेरे प्रभु यीशुआ मेरे स्वामी यीशुआ मेरे राजा यीशुआ तू है जिंदा खुदा गाओ तेरी महिमा तेरी स्तुति गाऊंगा यीशुआ यीशुआ वो तेरी महिमा मेरे प्रभु यीशुआ मेरे स्वामी यीशुआ मेरे राजा यीशुआ तू है जिंदा खुदा गाओ तेरी महिमा यीशु तेरी महिमा यीशु तेरी